योग्य सिस्टीम्सनेच बिझनेस वाढतो. म्हणजे फ्रँचायझी घेणाऱ्याला वाटतं की ब्रँड माझ्याकडून जास्त पैसे तर घेत नाहीये ना, तर फिक्स्ड मंथली रॉयल्टी. फ्रँचायझी फी आणि रॉयल्टीचं गणित एवढं फेअर आणि ट्रान्सपरंट असेल ना, तेवढा बिझनेस लाँग टर्म चालतो. नमस्कार, मी फ्रँचायझी एक्सपर्ट रोहन बनकर. फ्रँचायझी बिझनेसमध्ये जेव्हा पैशांचा विषय येतो ना, तेव्हा दोन शब्द सगळ्यात महत्त्वाचे असतात: फ्रँचायझी फी आणि रॉयल्टी. नवीन फ्रँचायझरला समजतच नाही की पार्टनरकडून नक्की किती पैसे चार्ज करावेत. म्हणजे फ्रँचायझी घेणाऱ्याला वाटतं की ब्रँड माझ्याकडून जास्त पैसे तर घेत नाहीये ना. आज आपण ह्या पैशांच्या गणिताचं कॉम्प्लिकेटेड इम्पॅक्ट काय आहेत ना, ते समजून घेऊयात. दोन्हींच्या नजरेतून बघूयात, म्हणजे फ्रँचायझरच्या पण आणि ब्रँड प्रॉमिसेस करणाऱ्या फ्रँचायझी देणाऱ्या माणसाच्या पण. पहिली गोष्ट समजून घेऊयात, फ्रँचायझी फी म्हणजे काय. तर फ्रँचायझी फी ही वन टाइम पेमेंट आहे, जे तुम्ही ब्रँडचं नाव किंवा त्याचा ट्रेडमार्क, त्याची सिस्टीम समोरच्याला वापरण्यासाठी देता म्हणून घेता. सो फ्रँचायझर म्हणून ही फी ठरवताना सुरुवातीचा खर्च डोळ्यासमोर ठेवायचा. यामध्ये ब्रँडचं कॉस्ट, ट्रेनिंगचा खर्च, आउटलेट सेटअप करण्यासाठी लागणारी तुमची मॅनपॉवर कॉस्ट आणि हे सगळ्या गोष्टी कव्हर झाल्या पाहिजेत. मार्केटमध्ये तुम्ही कॉम्पिटिटर्सच्या फ्रँचायझी फी किती आहे याचा स्टडी करून हा आकडा फायनल करा. फ्रँचायझी घेणाऱ्याने एक गोष्ट लक्षात ठेवायची: जर एक ब्रँड खूप जास्त फ्रँचायझी फी मागत असेल तर विचार करा की त्या बदल्यात ते तुम्हाला काय व्हॅल्यू ॲड देत आहेत, काय सपोर्ट देत आहेत. आणि आता येऊयात बिझनेसच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, म्हणजे रॉयल्टी सिस्टीम. रॉयल्टी सिस्टीम म्हणजे बिझनेस सुरू झाल्यानंतर ब्रँडला दिला जाणारा कंटिन्युअस सपोर्टचा चार्ज. हा ठरवण्याचे दोन प्रमुख कारण आहेत. पहिला मार्ग म्हणजे काय, तर पर्सेंटेज ऑफ सेल्स, म्हणजे सेल्स किती प्रमाणात झालेला आहे ते तुम्हाला मॉडेलमध्ये आउटलेटच्या दर महिन्याच्या एकूण विक्रीवर, म्हणजे ग्रॉस सेल्सवर 4% ते 8% मध्ये रॉयल्टी ठेवणं इज आयडियल. फ्रँचायझीसाठी हे मॉडेल बेस्ट आहे, कारण जसा जसा त्याचा सेल्स वाढतो तसं तसं रॉयल्टी पण वाढते. पण यासाठी कॉस्ट सिस्टीम्स, बिलिंग 100% ट्रान्सपरंट असावं लागतं. दुसरा मार्ग काय, तर फिक्स्ड मंथली रॉयल्टी. ह्यामध्ये सेल्स कितीही हो, दर महिन्याला एक फिक्स रक्कम, उदाहरणार्थ 5,000, 10,000, 25,000 ही ब्रँडला द्यावी लागते. फ्रँचायझी घेणाऱ्यांसाठी हे मॉडेल कधी कधी फायद्याचं ठरतं, कारण जेव्हा सेल्स खूप मोठा होतो तेव्हा त्यांना फिक्स रॉयल्टीमधून प्रॉफिट मार्जिन वाढतो. एक फ्रँचायझर म्हणून नेहमी एक लक्षात ठेवा: रॉयल्टी एवढी पण जास्त नसावी की फ्रँचायझी पार्टनरच्या खिसा रिकामा होईल. जर तुमचा पार्टनर नफ्यात असेल तरच तुम्हाला रॉयल्टी वेळच्या वेळी येईल आणि मुळात ब्रँड टिकून राहील. मित्रांनो, फ्रँचायझी फी आणि रॉयल्टीचं गणित एवढं फेअर आणि ट्रान्सपरंट असेल ना, तेवढा बिझनेस लाँग टर्म चालतो. हा व्हिडिओ तुमच्या बिझनेस सर्कलमध्ये नक्की शेअर करा. योग्य सिस्टीम्सनेच बिझनेस वाढतो. चला, तुमचा बिझनेस वाढवूयात.